नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण भूगोल या विषयावर एक सविस्तर चर्चा करणार आहोत. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की भूगोल म्हणजे फक्त नकाशे, डोंगर, नद्या, पण या विषयाची व्याप्ती त्यापेक्षा खूप मोठी आणि खूपच रंजक आहे. अगदी बरोबर. आज आपण भूगोल म्हणजे नेमकं काय आहे, त्याच्या मुख्य शाखा कोणत्या आणि या विषयाचं स्वरूप इतकं गतिमान का आहे यावर जरा बोलूया. आपण अगदी मुळापासून सुरुवात करू. हा अभ्यास सुरू कसा झाला इथपासून. चला तर मग आपण सुरुवात भूगोलाच्या अगदी मूलभूत व्याख्येपासूनच करूया. भूगोल म्हणजे फक्त पृथ्वीचा अभ्यास आहे का, की त्यात अजून काहीतरी दडलंय? भूगोल म्हणजे पृथ्वीचा प्राकृतिक पर्यावरण आणि त्याचबरोबर मानवी क्रिया आणि या दोन्हींचा एकमेकांशी जो संबंध आहे त्याचा अभ्यास. यात पर्वत, पठारं, महासागरं, नद्या हे तर आलंच. हे झाले प्राकृतिक घटक. हो, पण त्याचबरोबर माणसाने निर्माण केलेल्या वस्त्या, वाहतुकीचं जाळं, बाजारपेठा म्हणजे हे सांस्कृतिक घटक यांचाही समावेश होतो. अच्छा, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर निसर्ग आणि माणूस यांच्यातल्या आंतरसंबंधांचा हा अभ्यास आहे. आणि म्हणूनच मग याच्या दोन मुख्य शाखा तयार झाल्या असतील, प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल. अगदी बरोबर. प्राकृतिक भूगोलात आपण शिलावरण म्हणजे भूरूप, वातावरण म्हणजे हवामान, जलावरण. हो, जलावरण म्हणजे महासागर, नद्या आणि जीवावरण म्हणजे सजीव आणि त्यांच्या परिसंस्था या सगळ्या नैसर्गिक घटकांचा अभ्यास करतो. आणि मग मानवी भूगोलात लोकसंख्या, त्यांचं पर्यावरण आणि समाजाशी असलेलं नातं, त्यांच्या आर्थिक क्रिया, सामाजिक क्रिया या सगळ्याचा अभ्यास येतो. म्हणजे शेती, उद्योग, व्यापार हे सगळं मानवी भूगोलात आलं. हो, पण इथे एक गोष्ट लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. ती म्हणजे भूगोल हा एक गतिमान विषय आहे. तो फक्त कुठे या एका प्रश्नाचं उत्तर नाही देत. नाही देत. तो केव्हा, काय आणि सगळ्यात महत्वाचं का या प्रश्नांचीही उत्तरं शोधतो. हे खूपच रंजक आहे. म्हणजे समजा आपण एखाद्या प्रदेशातील पिकांचा अभ्यास करतोय, तर भूगोलाचा अभ्यासक फक्त तिथे कोणतं पीक येतं हे सांगणार नाही. नाही, तो विचारेल की तिथे तेच पीक का येतं. मग तो तिथलं हवामान, जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता हे सगळं बघेल. आणि त्याचवेळी बाजारातली मागणी काय आहे, तंत्रज्ञानाचा वापर कसा होतोय, या सगळ्या घटकांचा एकमेकांशी असलेला संबंध शोधेल. म्हणूनच भूगोलाला स्थळ आणि काळ यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणतात. अगदी, पृथ्वीवरचे घटक स्थिर नाहीत, ते सतत काळानुसार बदलत असतात. साधं उदाहरण घ्या. एखाद्या ठिकाणच्या हवेच्या स्थितीचा सुमारे 30-35 वर्ष अभ्यास केला जातो आणि मग तिथलं हवामान ठरवलं जातं. कारण ते बदलतं. बरोबर. मग एवढा मोठा आणि व्यापक अभ्यास करण्यासाठी भूगोलतज्ञांना कोणती कौशल्य आत्मसात करावी लागतात? हे फक्त निरीक्षणापुरतं मर्यादित नाहीये नक्कीच. निश्चितच नाही, यात अनेक कौशल्यांचा समावेश होतो. सगळ्यात आधी म्हणजे निरीक्षण, सर्वेक्षण आणि आता तर सॅटेलाइट प्रतिमा यांच्याद्वारे माहिती गोळा करणं. आणि मग ही जी प्रचंड माहिती गोळा होते तिचं काय करायचं? मग त्या माहितीचं सांख्यिकीय पद्धतीने विश्लेषण केलं जातं आणि जे निष्कर्ष येतात ते अहवाल आणि नकाशांच्या स्वरूपात सादर केले जातात. म्हणजे आता आधुनिक तंत्रज्ञान जसं की भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजे GIS आणि जागतिक स्थाननिश्चिती प्रणाली म्हणजे GPS हे सगळं आता भूगोलाच्या अभ्यासासाठी अनिवार्य झालंय. हो, अगदी. संगणकाचं ज्ञान असणं हे आता एक अतिरिक्त कौशल्य नाहीये, ती एक मूलभूत गरज बनलीय. या विषयाचा इतिहासही तितकाच समृद्ध आहे नाही का? सुरुवातीच्या काळात म्हणजे जेव्हा हे तंत्रज्ञान वगैरे काहीच नव्हतं, तेव्हा निरीक्षणातूनच या विषयाचा विकास झाला. मला आठवतंय ग्रीक आणि रोमन विद्वानांचं यात खूप मोठं योगदान आहे. त्यात भूमध्य समुद्र आणि आसपासच्या प्रदेशाचं एक पद्धतशीर वर्णन आपल्याला सापडतं. आणि त्यानंतर टॉलेमीचं जिओग्राफी आणि रोमन तत्ववेत्ते स्ट्रॅबो यांचं जिओग्राफिका हे तर 17 खंडांचं पुस्तक होतं. हो, त्याला त्या काळातला ज्ञानाचा कोशच मानलं जायचं. पण भूगोलाचा अभ्यास करताना काही मूलभूत प्रश्न नेहमीच समोर येतात असं दिसतंय. आणि त्यामुळे या विषयात द्वंद्ववाद निर्माण झाला. हो, द्वंद्ववाद म्हणजे नेमकं काय? म्हणजे दोन परस्पर विरोधी दृष्टिकोन किंवा विचारप्रवाह. उदाहरणार्थ, निसर्ग मानवापेक्षा श्रेष्ठ आहे आणि तो मानवावर नियंत्रण ठेवतो हा एक विचार. याला
निसर्गवाद म्हणतात. हो, निसर्गवाद. आणि याच्या अगदी उलट दुसरा विचार आहे की मानव आपल्या बुद्धीने आणि तंत्रज्ञानाने निसर्गावर ताबा मिळवू शकतो. याला संभववाद म्हणतात. बरोबर. आणि हा जो वाद आहे निसर्गश्रेष्ठ की माणूस श्रेष्ठ, तो आजही भूगोलाच्या अभ्यासात खूप महत्वाचा मानला जातो. एका गोष्टीचं मला नेहमीच आश्चर्य वाटतं, ती म्हणजे भूगोलाचा इतर विषयांशी असलेला संबंध. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास एवढंच नाही तर भूगर्भशास्त्र, हवामानशास्त्र आणि संगणकशास्त्राशीही याचं नातं आहे. अगदी. आणि म्हणूनच भूगोल हा एक आंतरशाखीय विषय बनला आहे. आजकाल तर गणितीय आणि संगणकीय प्रतिकृती म्हणजे कम्प्युटर मॉडेल्स वापरून भविष्यकालीन अंदाज वर्तवले जातात. म्हणजे कसे अंदाज? जसं की लोकसंख्येची वाढ कशी होईल, शहरीकरण कसं वाढेल, हवामान बदलाचे काय परिणाम होतील, समुद्राच्या पातळीत किती बदल होईल, प्रदूषण कुठे वाढेल, यांसारख्या गोष्टींचे अंदाज बांधले जातात. अरे वा, म्हणजे हा विषय फक्त भूतकाळ आणि वर्तमानाचा अभ्यास नाही करत, तर तो भविष्याचा वेध घ्यायलाही मदत करतो. आणि याच व्यापक स्वरूपामुळे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे यात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. हो, नक्कीच. नकाशाकार म्हणजे कार्पोग्राफर, हवामान तज्ज्ञ, नगर नियोजक म्हणजे अर्बन प्लॅनर, GIS विश्लेषक आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ यांसारख्या भूमिकांना आज खूप मोठी मागणी आहे. आपल्या पाठ्यपुस्तकातल्या एका जाहिरातीच्या नमुन्यात सुद्धा दिलं होतं, MPSC, महानगरपालिका, राष्ट्रीय ॲटलस संघटना यांसारख्या ठिकाणी भूगोल आणि संबंधित क्षेत्रातल्या तज्ज्ञांची गरज असते. इतकंच नाही तर पत्रकारिता, पर्यटन, ब्लॉग लेखन आणि संशोधन यांसारख्या क्षेत्रांतही भूगोलाची पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तींची आवश्यकता असते. तर आजच्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट झालंय की भूगोल हा केवळ नकाशा वाचण्याचा विषय नाहीये. तो एक जिवंत, गतिमान आणि प्रचंड व्याप्ती असलेलं शास्त्र आहे, जे आपल्याला आपलं जग अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायला मदत करतं. आणि हे ज्ञान फक्त समजून घेण्यापुरतं मर्यादित नाहीये. संयुक्त राष्ट्रांनी जी शाश्वत विकासाची ध्येय दिली आहेत, ती ध्येय गाठण्यासाठी भूगोलाचं ज्ञान खूप आवश्यक आहे. निसर्ग आणि मानव यांच्यातला संघर्ष टाळून एक संतुलित भविष्य घडवण्यासाठी या विषयाची समज खूप महत्वाची आहे. जाता जाता एक विचार मनात येतोय. आपण पाहिलं की भूगोल जगाचं वर्णन करण्यापासून ते जगाचं भविष्य वर्तवण्यापर्यंत पोचलं आहे. तर असं म्हणता येईल का की भविष्यात भूगोलाची भूमिका ही जगाचं फक्त वर्णन करण्यापुरती मर्यादित राहणार नाही, तर जगाची एक नवी, अधिक चांगली रचना म्हणजे डिझाईन करण्यात ती अधिक महत्त्वाची ठरेल? यावर नक्की विचार करायला हवा.